तुम्हाला सनस्क्रीन असतं फ्री. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू हाऊस ऑफ क्लिफाली. अँड आय एम बॅक. ते तर त्यांना मागच्या व्हिडिओ मध्येच कळालं. पण तुम्ही मला मिस केला असेल, तुम्ही मला खूप मिस केला असेल आणि त्यासाठी मी आलोय. त्यासाठी क्लिफर्ड लवकर जाऊन आलाय गाईज, फक्त तुमच्यासाठी. आणि तुम्हाला माहिती का, आता पडलेली आहे युरोपमध्ये प्रॉपर गरमीवाली गरमी. Literally guys, it's 30 degrees outside and it's so we cannot resist. It's a Friday day. It's a Friday day. आम्ही प्रॉपर फुल डे वर्क फ्रॉम होम केलंय आणि आता आम्ही चाललोय कुठेतरी. कुठे? आम्ही चाललोय बीच वरती गाईज. तुम्ही गेस करू शकता. म्हणजे हातात, गळ्यात, कानात आम्ही कुठेच काहीच नाही घातलेलं, कारण आम्ही चाललोय बीच मध्ये. हो, बीच वर. बीच वरती मग आम्ही जाऊ पाण्यामध्ये छपाक हो, छपाक आम्ही प्लॅन करायला. केलं कारण गाईज 10:30-11 पर्यंत सन असतं. सो वी प्लॅन टू लेट्स गो ऑन द बीच अँड लाईक जस्ट हाऊ डू यू से, पाण्यात थंड होऊ रांग, कारण ना खूप गरम झालंय. हा, म्हणजे ना जाऊ, थोडस पाणी खेळू आणि बसू थोडा वेळ. मे बी सनसेट त्या साईडनं दिसतो का? आय एम नॉट शुअर. बघू आपण. त्या बीच वरून आम्हाला सनसेट दिसेल का नाही, वी आर नॉट शुअर. बट आम्ही तुम्हाला बीच पण दाखवू, कारण की खूप मजा येणार आहे पाण्यामध्ये. हो. सो गाईज, आता आमचा पहिले प्लॅन आहे. आता वाजले आहे 6:45. हा, एक्झॅक्टली 6:45. तर आता आम्ही यंबो मध्ये जाऊ, थोडस काहीतरी खाण्यापिण्यासाठी घेतो आणि देन बीचवर जातो. हो, सो बीचवर जाऊन भेटूया. लेट्स गो. आणि ना या बीच, म्हणजे या बीचची आमच्याकडे खूप डेंजर वाली मेमरी, माहिती का? आणि मागं आम्ही कलिंगड ठेवले, तर टर्न वरती गुडू 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 गुडू. अरे हा, मी तेच विचार करत होते की मागे काय हलतंय. आम्ही आता यंबो मधून थोडीशी शॉपिंग केली, म्हणजे वॉटरमेलन घेतलं, मस्क मेलन घेतलं आणि त्यानंतर थोडंसं खाण्यापिण्यासाठी सामान घेतलं. तर ते ना असं मागे डुलू लागले, म्हणजे असं टर्न आले की ट्याव ट्याव. थालिका बैंगन आहे आपलं कलिंगड. थालिका कलिंगड असेल ना तो. हा, थालिका कलिंगड आहे आमचा. ओके गाईज, तर मी काय सांगत होते की या बीच सोबत ना आमची एक डेंजर वाली मेमरी आहे, माहिती का? तर मी तुम्हाला एका ब्लॉग मध्ये सांगितलंच होतं मागे की आमची चाबी हरवली होती. तर झालं असं होतं की आम्ही आमच्या फ्रेंड सोबत याच बीचवर चाललो होतो आणि तेव्हा आमच्याकडे गाडी नव्हती. मग आम्ही 3 जण सायकलवर गेलो होतो आणि येताच, आणि ते पण माहिती का कसं झालं, आम्ही बीचवर गेलो, सगळं एन्जॉय केलं, सगळं झालं आणि घरी येताना वी रिअलाइज, म्हणजे आय रिअलाइज की चाबी गायब आहे. आणि मग म्हणजे तिथून आम्ही असं 3 पण एकदम सायलेंट मोड मध्ये चालवत येऊ लागलो, विचार करत की अरे चाबी कुठे पडली असेल. आणि तरी पण तुम्हाला माहिती का, क्लिफर्ड एकदम चिल होता, कारण बॅग माझ्याकडे होती. सो मलाही आठवत नाही ऍक्च्युली चाबी कुठे पडली. पण क्लिफर्ड मला एकदाही म्हटला नाही की तू चाबी हरवली की चाबी पडली, काहीच नाही. आम्ही घरी येऊन म्हटलं ठीक आहे, नंतर आता सोल्युशन करू, कारण की पडलेली चाबी तर बीचवर कुठे मिळणारच नव्हती. आज आपली चाबी गाडीमध्ये, आम्ही गाडीमध्येच ठेवू. ओके, सो मला तुम्हाला हे सांगायचं होतं की या बीच सोबत आमची एक मेमरी आहे म्हणून. म्हणजे आम्ही जेव्हा लास्ट टाइमच ना, म्हणजे लास्ट टाइम आपण या बीचवर जेव्हा चाबी हरवलेली होती तेव्हाच गेलो होतो ना, त्यानंतर नाही गेलो ना. ओके, त्यानंतर आम्ही आता डायरेक्ट या वर्षी चाललोय. सो बीचवर जाऊन भेटू. वाव, लुक एट दॅट. गाईज, कशावर म्हणतोय तू? खाली पण ते लोक. हा, मी त्या लोकच दाखवत होते की किती भारी ते एकदम बोट घेऊन चालले ना. मी व्हिडिओ मध्ये सुद्धा तेच दाखवत होते रे. आणि हा व्ह्यू पण बघ ना गाईज, बघा हा व्ह्यू पण किती सुंदर आहे. म्हणजे मस्त. यामध्ये आता समर मध्ये सगळे लोक, आपण होक्सफॅनलँड मध्ये पण घरं बघत होते. ओके, हा ना. हा, पण काय होत होतं इथं होक्सफॅनलँडला काय आहे, घरं खूप जुने घर आहेत आणि माझा ऑफिस नाही येणार रे. हा, मग आपल्याला काय करायला लागलं असतं, एक ट्रॅम घेऊन आधी स्किडम सेंट्रमला, मग तिकडनं तुला डेल्फ स्टेशनला यायला लागलं असतं आणि डेल्फ स्टेशनवर दुसरी बस जाऊन तुझ्या ऑफिसला. दॅट वुड बी लाईक अ लॉंग. हा, नाही खूप ना. कारण की गाईज, तुम्हाला माहिती का, म्हणजे पर्सनली मी तरी वर्कसाठी जास्त ट्रॅव्हल करणं प्रेफर नाही करत. म्हणजे मी प्रेफर करते की ऑफिस मॅक्स ½ एन आवर पाहिजे. म्हणजे मी पुण्यामध्ये पण जेव्हा जॉब करत होते, इव्हन क्लिफर्ड माझ्यासाठी नंतर इकडे बानेरकडे शिफ्ट झाला होता आणि त्याचं ऑफिस होतं कोरेगाव पार्क.
पण तो माझ्यासाठी शिफ्ट झाला होता म्हणजे. आणि मी राहत होते ओल्ड सांगवीमध्ये पुण्याला आणि माझं ऑफिस होतं बानेरला. तर खूप जवळ होतं म्हणजे ओल्ड सांगवीपासून जवळ होतं. मला ना असं ऑफिससाठी अगर ट्रॅव्हल करायचं म्हटलं ना फार कंटाळा येतो. म्हणजे असं वाटतं की तुम्हाला लवकर सकाळी पण घरातून लवकर निघावं लागतं, मग संध्याकाळी पण ऑफिसमधून लेट निघालं की तुम्ही संध्याकाळी पण घरी लेट पोहोचतात. सो मी पर्सनली प्रेफर करत नाही. तू पण नाही करत ना रे? हा, सो लाईक मॅक्स अर्धा तास, डिपेंडिंग ऑन पर्सन टू पर्सन असतं. तसं माझं ऑफिस घरातून 15 किलोमीटर लांब आहे. मला कारने गेलं तर 12-13 मिनिटं लागतं. कारण कसं आहे, घरातून बाहेर गेल्या गेल्या इट्स हायवेवर 130 स्पीड लिमिट आहे. 130ला गाडी लॉक होते आणि लाईक 10 मिनिटं पण नाही, 7-8 मिनिट हायवेवर चालवलं की एक्झिट घ्यायला लागतं. एक्झिट घेतलं गेलं तिकडेच माय ऑफिस. आणि काय म्हणतात, सायकलने पण 20-25 मिनिटच लागतं क्लिफर्डला. हा, 25 मिनिटात मी ऑफिसला. म्हणजे मॅन्युअल सायकलने बरं. हा, नॉट इलेक्ट्रिक. हा, काही माझ्याकडेच इलेक्ट्रिक आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि मला तर मोजून 8-10 मिनिटं लागतात मॅक्स. हा, 10 मिनिटं लागतं इलेक्ट्रिक, ती पण बूस्ट मोडवर. हा, बूस्ट मोडवर जाते मी. नॉर्मल मोडवर पण नाही जात, बूस्ट मोडवर तर मोजून 8 मिनिटात पोहोचते मी डोअर टू डोअर. पण ठीक आहे, कारण की माझं ऑफिस फक्त 3 किलोमीटर आहे. म्हणजे माझ्यासाठी एकदम कन्व्हिनियंट. कारण संध्याकाळी पण मग जेव्हा क्लिफर्ड मला कॉल करतो ना, तो निघाला तरी पण मी ऑफिसमधून निघत नाही. मी त्याच्या कॉलच्या 10-15 मिनिटांनंतर निघते की हा ठीक आहे, म्हणजे मला माहिती नाही की मी 10 मिनिटातच पोहोचून जाईल म्हणून घरी. सो या, दॅट इज अ बेस्ट थिंग की आमचं लकीली घर आणि ऑफिस जवळ आहे. आणि आम्ही खूप प्रेफर केलं होतं की ऑफिस जवळच ठेवायचंय. चला बीचवर जाऊया आता. पोहोचलो आम्ही बीचवर. आणि बीचवर आल्या आल्याच लगेच थंड वारं चालू झालंय आणि खूप वारं चालू झालंय. हा, भारी वाटतंय. म्हणजे ना आता गरमी नाही वाटत आहे ना, पण मस्त आहे एकदम. हे बघा गाईस, हे आहे लोकेशन. आणि आम्ही चालत जाणार आहे आता इकडे आतमध्ये बीचकडे. गाईस, पायाला ना बीचची माती पण फील झाली ना, खूप भारी वाटतं. आणि ना तिकडनं काहीतरी आवाज पण ऐकू येतोय. आय थिंक काहीतरी प्रोग्राम किंवा काहीतरी चालू आहे, बट जाऊन बघूया आपण. आणि आम्ही आमची गाडी लावली आहे तिकडे मागे. आणि गाईस, फॉर युअर इन्फॉर्मेशन, जर नेदरलँड्सचे कोणी बघत असेल आमचा ब्लॉग तर हुफ व्हॅन हॉलंडला पार्किंग फ्री आहे. तर तुम्ही इकडच्या एरियामध्ये कुठेही लावली तर लाईक 2 पार्किंग स्लॉट आहे गव्हर्नमेंटचे, तिथे लावली तर पार्किंग इज फ्री. आय थिंक फॉर ऑफकोर्स अनलिमिटेड आर. सो नो इशू. कारण आम्ही कन्फ्यूज होतो, तर आम्ही म्हणजे ChatGPTला विचारलं, लोकांना विचारलं, तर ते बोलले की पार्किंग इज फ्री. मग मी म्हटलं तुम्हालाही सांगून देऊ, म्हणजे कोणी आलं की तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाहीये. गाईज, आणि तुम्ही नेदरलँड्समध्ये जर बीचवर आले ना, तुम्हाला सनस्क्रीन असतं फ्री. हो, हा, लास्ट टाइम पण लावलं होतं आपण. लाव त्याच्या खाली आत. हे बघा, फ्री सनस्क्रीन. पण चालतं. अरे मग एका टाइमला थोडंच येईल ना. नाही तर दिसच नाही लागला, तर उन्हाच्या ऑपोजिट साईडने दाखवते. बरोबर आहे, तुला गरज आहे यार, कारण आता तुला काळं नाही होऊ द्यायचंय मला. एकदम लेअर लावली तू, ते क्रिकेटरनी लावत का तशी पांढरी शुभ्र. आणि हे बघा, याला काय म्हणतात रे हे पाण्यावरचे? ग्लायडिंग करते, पॅराग्लायडिंग. नाही, मला आज इच्छा नाही, मला आज फक्त पाण्यात भिजण्याची इच्छा आहे. चलो. आणि गाईज, इथे ना असे खूप सारे कोर्ट बनलेले आहे बघा. बीच व्हॉलीबॉल, म्हणजे ज्याला खेळायचं असेल ना, वी आर नॉट शुअर की फ्री आहे का, हो, बट खूप बनवले त्यांनी. म्हणजे तुला खरं तू पिछडला तर नव्हता ना, म्हणजे साऊथ आफ्रिकेत तुझं कोणतरी होतं आणि मग तू पिछडून इंडियात आला. कसा दिसतोय? पाणीत कोणच नाही दिसत मला. ते काय पाण्यामध्ये लोक. सडनली जरा जवळ गेल्यावर त्या मातीत पाय अडकू लागले आमचे. चला, खूप माती आहे आणि नुसते पाय ठसू लागले आता. माती रेत आहे ना, खूप रेत आहे. ते बघ आहे ना तिकडे लोक.
आणि गाईस मी तुम्हाला ओव्हरऑल व्ह्यू दाखवते आता बीचचा, म्हणजे पूर्ण सर्क्युलर बीच दाखवते. हे बघा एवढा मोठा बीच आहे हा, आणि खूप भारी आणि खूप साफ बीच आहे. हे बघा एकदम क्लीन आहे, म्हणजे तुम्हाला ना काहीच खाली दिसणार नाही कचरा. ए वा ते पण करताय पॅराग्लायडिंग, पण त्यांचं छोटं आहे. अरे ते फक्त उडत आहेत, फक्त उडवत आहेत. ठीक आहे. हा गाईस, तर आता आम्ही चाललो आहे, आणि बोलाय तर तुम्हाला भेटूया पाण्यातून आल्यावर. कारण आम्ही फोन नाही घेऊन जाणार, कारण फोन भिजेल आणि मला आयफोनवर भरोसा नाहीये की म्हणजे पाण्यामध्ये घेऊन जावा का नाही. सो चलो ये गाईज. सो आम्ही खूप खेळलो ऑलरेडी पाण्यामध्ये, आणि मी तुम्हाला वृषाली दाखवतो जे नुसत्या पाण्यातून आहे. शी इज नॉट कमिंग आउट ऑफ द वॉटर, नुसती चपाक चपाक खेळायला पाण्यामध्ये. आय विल शो यू गाईज वृषाली, 1 सेकंड. हा, जस्ट लुक एट हर, शी इज एन्जॉयिंग द वॉटर फुल्ली. हे बघा गाईज, वृषालीला बघा, शी इज लाईक एन्जॉयिंग द वॉटर. ती नुसतं ना अशी पळायला लागली उड. बघा बघा, हे बघ बदकाला बघा, बदकाला बघा, चपाक चपाक बघा. She's having a best time, like full Friday she enjoyed, and now she is enjoying a full time. हे बघा हे बघा. Guys, so this is our type of Friday. Yes. You work the whole day, and to relieve all the stress, come on the beach. काहीच नाही, फक्त गाडी घेऊन यायचं, 0 मनी, फ्री एन्जॉयमेंट. सो आम्ही अजून एन्जॉय करू. मी फोन ठेवतो आणि मग we will go. खूप मजा येते. आता मला असं वाटते वृषालीला सांगेल फोन ठेवायला, मी त्याला चपक चपक करतो. आता मी तुला दाखवते, क्लिफर्डला फ्लोट करता येतो. ओके, मी दाखवते. हे बघा, आता ना क्लिफर्ड फ्लोट पण करेल, कारण की क्लिफर्ड तर गोव्याचा आहे, तर क्लिफर्डला माहिती पूर्ण पाण्याबद्दल की किती रफ सी असतो किंवा काय, आणि त्याला बरोबर कंट्रोल करता येतं. अरे एवढं दूर नको जाऊ, नाही तर मी बुडेल. हे बघा आता फ्लोट करेल. हे बघा, म्हणजे पित्तू पण नाही लागलाय तो कुठे गेला. वन्स मोर गाईस, क्लिफर्डला आता पाण्यात खेळायला खूप आवडतं, म्हणजे लहानपणीपासूनच. अरे अजून एकदा फ्लोट कर. हे बघा, टॅलेंट तो है ना, टॅलेंटेड है गाइस मेरा बंदा. किती भारी, म्हणजे. आणि ना इकडच्या साईडला हे बघा, त्या ना मोठ्या मोठ्या क्रूज सुद्धा चालल्या आहे. हे बघा, ही वाली खूप मोठ्या मोठ्या क्रूज आहे. आणि बीच डे संपला, आमचे हाल बघा कसे झाले. आणि आता ना फार थंडी पण वाजते. हो, थंडी तर आहे. आणि 9 वाजले आणि अजून ऊन आहे. नाही एवढा नाही काळा पडला रे तू. हो, कारण मी खूप सनस्क्रीन चोपलं होतं ना. हा, सनस्क्रीन मुळे नाही पडला. पण गाईस थांबा, तुम्हाला बीच दाखवते जाण्याआधी. हा, आता खूप शांत झाला. आणि हे बघा, आता खूप कमी लोक आहे बीचवर, म्हणजे मोजू शकतो एवढे. आणि 9:30 वाजता पण सूर्य. आणि तिकडे खूप भारी भारी बोट्स पण दिसत आहे. बोट नाही, क्रूज दिसत आहेत. चलो. आणि हे बघा, पाय ना पाण्यातून आलो तर अजूनही पायामध्ये खूप माती अडकतील, पूर्ण घाण आहे. पण त्या साईडला धुण्यासाठी त्यांनी बनवून ठेवलेले. मग आम्ही त्या साईडला जाऊन धुया पाय, कारण गाडीमध्ये असे पाय घेऊन जर बसलो तर आमची गाडी खराब होईल. चलो. इथे व्हॉलीबॉल चालू आहे. आणि थकलोय आता मी.
बट इट वॉज रिअली नाईस स्विम ना बेबी. हा गाईज, हे असं ना शार घेण्यासाठी आणि पाय वगैरे धुण्यासाठी ना यांनी बनवून ठेवलेलं आहे. म्हणजे जाण्याच्या आधी तुम्ही इथे शार घेऊ शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तर. स्वच्छ धु. हे पण होते. कारण की खूप पाय खराब झाले रे, आणि चप्पल पण. गाईज, मी विचार केला मी तुम्हाला जाता जाता सुंदर सनसेटचा लास्ट व्ह्यू दाखवणार देते. हे बघा किती ऑरेंज किरण तोंडावर येत आहे ना. आणि तू ना एकदम भुरका भुरका दिसतोय. तेल नाही लावलेलं ना आता. पाण्याकडे साईडला तेल तरी ना. तेल घेऊन आला पाहिजे होतं. हे बघा व्ह्यू दाखवते. आणि हे बघा, ब्राईटनेस कमी करतात असं. हा थोडं झूम करून दाखवते मी अजून तुम्हाला. एकदम ऑरेंज झाला ना मस्त. वाव. बाय बाय, सी यू टुमॉरो मॉर्निंग. चलो. सनसेट दिसते ना इकडनं. हो दिसतं बाबू, सनसेट दिसेल ना ऑफकोर्स. आणि किती साफ आहे बघा, सगळीकडे डस्टबिन्स पण ठेवलेले आणि एकदम साफ आहे. सो गाईस, खूप भारी वाटलं. लाईक मी पण व्हेन आय कम फ्रॉम तायवान आय वॉज बिझी आणि आज फ्रायडे आहे अँड वी आर सो हॅपी की नेक्स्ट 2 days हर हॉलिडे. सो ते ऑलरेडी असं वाटतं की ओ माय गॉड लॉंग वीकेंड. गाईज, तर ना आम्ही विचार केला होता पहिले की आम्ही सनसेट पण बघून जाऊ, कारण की ऑलमोस्ट आता सनसेटचा टाइम झालाय. बट आमची बॉडी टायर्ड झाली आणि अजून 1 घंटा थांबावं लागेल. म्हणजे नाही गाईस, अराउंड 45 मिनिट तरी. अजून 45 मिनिट, कारण 10:30 पावणे 11ला इथे सनसेट होत आहे. सो अजून एवढी थांबायची इच्छा नाहीये. हो. अँड वी कॅन सी द सनसेट फ्रॉम आवर होम ॲज वेल. कारण आम्ही घर पोहोचूपर्यंत सन खाली गेला असेल. ऑलरेडी सनसेट झालेला. आणि तुम्हाला दाखवलं पण होतं की आमच्या घरातून तर मून पण दिसतो. सो आता आम्ही घरी जाणार आहे, मस्त काहीतरी जेवण बनवणार आहे आणि मग बघणार आहे काय करू. तुम्हाला दाखवू तरी काय बनवणार आहे. नेटफ्लिक्सची काहीतरी सिरीज बघू रे एखादी छान. गाईज, आम्हाला ना आम्ही ना सजेशन मध्ये लॉकअप पण बघत होतो. सांगा. लॉकअप एवढं कळलं नाही काय चालू आहे, बट इट इज फन. हो, टाइमपास. फन पण नाही, टाइमपास आहे. आणि गाईस, टाइमपास इथे ना खूप भारी ना सायकलिंग रूट आहे. लाईक लिटरली असे सँड ड्यून्स मधून जातात आहे. लेट्स सी सून वी विल गेट यू ओव्हर युअर ऑन बाईक. येस. आम्ही घरातून इकडे बसाय, म्हणजे इथून घर आपलं घर 12 किलोमीटर, 12-13. इट्स लाईक सेम माय ऑफिस रूट. अँड आय फील वृषालीकडे इलेक्ट्रिक सायकल आहे, माझ्याकडे नॉर्मल आहे. वी कॅन डू इट. या रॉटरडॅम एवढंच आहे. तू काय बोलत होता? गाईज, आता आम्ही चाललो घरी जाऊन बघू काय बनवायचं. अरे नाही, म्हणत होता ते कंटिन्यू कर की रॉटरडॅम 12. हा, तर रॉटरडॅम पण 12 किलोमीटर आहे. इकडे पण येऊ शकतो आपण. इथे येऊ शकतो आरामात. सो गाईज, आता आम्ही चाललो मस्तपैकी घरी. घरी जाऊन काय करू ते पण दाखवू तुम्हाला. हो, घरी जाऊन काहीतरी मस्त. आमचा विचार आहे गरम गरम खिचडीच बनवू. माझे केस फूड आहे गाईज. काय खराब दिसतायत. तुला आज खूप धुवा लागेल केस नीट. हा, हेअर वॉश करावं लागेल प्रॉपर. कम्फर्ट फूड आहे. आणि गाईज, तुम्हाला माहिती का, इथे ना सगळं असं खूप क्लीन असल्यामुळे ना खूप भारी वाटतं. यु नो, म्हणजे रस्ता, बीचच्या साईडला पण कुठेच कचरा नाही, काहीच नाही. तर अजूनच भारी वाटतं. म्हणजे पाण्यामध्ये पण इव्हन की पाणी पण सगळं स्वच्छ वगैरे. हो. बट चलो, आता आम्ही पार्किंगला पोहोचलेलो आहोत आणि लेट्स गो होम. टाइम टू गो होम. आणि शेड बघा मागे. शेड बघा, बघा ग बघा. आणि असं सुंदरसं गाणं आणि सनसेट. सनसेट. ये येस. तुम्हाला दिसत असेल इथं वरती बोर्ड आहे. इट सेज इंग्लंड. हे बघा. देन हा रॉटरडॅम. सो इथून गाईज एक शिप जाते, क्रूज शिप, विच टेक्स यू टू UK, इंग्लंड. सो तुम्हाला फक्त तो विजा लागतो. अँड यू कॅन ऑल्सो टेक युअर कार. यू कॅन ऑल्सो टेक युअर कार्स इन द क्रूज अँड देन यू एंटर इंग्लंड. सो मला वाटतं ते पोर्ट हार्बर इथेच कुठेतरी आहे, तुम्हाला दिसू शकतं. हा, इथेच कुठेतरी. ओ, आहे. गाईज, तुम्ही लक्की आहे माहिती का. तुम्ही पण आमच्यासारखे लक्की आहे. दिसेल तुम्हाला. हे बघा इंग्लंड. आणि हा इथे फ्लॅग पण आहे. हे बघ, ते बघा दिसतं का तिकडनं सगळे बोर्डिंग होते. हे बघा या इथून. ओ फ्लॅग एवढा क्लिअर नाही आला, सॉरी गाईज. पण हे बघा इथे इंग्लंडचा फ्लॅग आहे, नेदरलँडचा फ्लॅग आहे.
ओके इथूनच आहे रे एंट्री. हो इथून एंट्री आहे. इथून आत गेली मग इमिग्रेशन आणि सगळं होतं. अँड देन दुसरीनं बोट आहे की 4 तास लागतं का काहीतरी. काय माहित रे गाईज, जाऊ आम्ही पण एकदा. आपण आय डोंट थिंक सो आम्ही बोटने जाऊ. हे बघा इथेच आहे. आपण मागच्या सायकलीवरून पण इथूनच वरतून हो. गेलो होतो ना या रस्त्याने. म्हणजे मला हे दिसलं होतं. हा वरून गेलो होतो आपण. आठवतं मला. तुम्हाला पूर्ण मी हा व्ह्यू पण दाखवते म्हणून मी ना ब्लॉग चालू ठेवलाय म्हणजे व्हिडिओ. हे बघा गाईस, आपण बघूया क्लिफर्ड किती अटेम्प्ट मध्ये गाडी लावतो. आणि मी व्हिडिओ चालू करेपर्यंत तू एका अटेम्प्ट मध्ये लावून पण टाकली पॅरलल पार्किंग. सो गाईज, जर तुम्हाला आमचा आजचा बीच वाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा गाईज. अँड आम्ही अजून थोडंसं काहीतरी रेनोव्हेशन प्लॅन केलंय. अँड दिस टाइम इट्स नॉट वी आर नॉट हायरिंग एनीबडी. वी आर प्लॅनिंग टू डू इट बाय आवर ओन सेल्फ. म्हणजे आमचा प्लॅन माहिती काय, युट्यूब व्हिडिओ बघायचे, पहिले स्वतः शिकायचं आणि मग ते इम्प्लिमेंट पण करून बघायचं. थांबा गाईज, आधी हिने ना ऋषालीला एक फर्स्ट बाईट देतो वेअर शी कॅन टेस्ट हाऊ आय मेड द पुलाव. बरं झालं रे. गाईज पुलाव ऋषालीने बनवलं, मी नाही बनवलं. पुलाव मी बनवलं. आज प्रिफर जास्त थकला होता तर आय थिंक आयुष्यात पहिल्यांदा असं झालं असेल ना. मी पण होतो त्याचं. मीठ थोडंसं कमी झालंय. चालतं. नाही हा गाईज असं खूप रेअर होतं. तुम्ही माझ्या सोलो व्लॉग मध्ये पण बघितलं असेल की मला घरातली एक गोष्ट सापडत नाही, कारण की 90% क्लिफर्ड कुक करतो. तर मी खूप कन्फ्युज असते की घरात कुठे काय ठेवलंय. मी झोपलो तर मला कॉल म्हणजे बेबी ते मसाला कुठे ठेवलाय. सो गाईज, लाईक शेअर अँड सबस्क्राईब अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि स्टे ट्यून फॉर अ न्यू व्हिडिओज. येस, आणि मला इंस्टाग्राम मध्ये पण फॉलो करा, तुम्हाला थोडे अपडेट्स मिळेल. कारण की आम्ही पण आता आमच्या स्किलमध्ये न्यू स्किल ऍड करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे आम्ही काहीतरी शिकू आणि मग ते तुम्हाला रिनोव्हेशन मध्ये दाखवू. So, stay happy, stay safe, and bye-bye. Thank you for watching, guys. See you. And Bye-bye. thank you, guys. Bye.